Welcome friends to our channel Fun and Learn with Alka. Hello dear students, welcome to all of you in our English period. Last period we saw introduction, our book. I told you some activities. प्रिय विद्यार्थ्यांनो, मागच्या तासाला मी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या. से A to Z in 10 सेकंद. मला माहिती आहे तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज घरी केल्यात. काही मुलांचे मेसेज सुद्धा मला आलेत. काहींनी तर व्हिडिओ करून देखील पाठवला. व्हेरी गुड डिअर स्टुडंट्स. असेच अभ्यास करत रहा. Today our topic is how to write A to Z alphabet. इंग्रजी भाषा ही 26 मुळाक्षरांनी तयार झालेली आहे. आपण पहिल्या वर्गापासून ते आतापर्यंत मराठी भाषा शिकलो. ह्या मराठी भाषेत वर्णमाला खूप मोठी आहे, पण त्या तुलनेने इंग्रजी भाषा शिकायला, बोलायला, वाचायला खूप सोपी आहे. इंग्रजी भाषा ही फक्त ओन्ली 26 अल्फाबेटने तयार झालेली आहे. इंग्लिश इज द इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्रजी भाषा शिकणं फार सोपं आहे. जर का तुम्हाला हे 26 अल्फाबेट आले म्हणजे तुम्हाला लिहिता आले, याचाच अर्थ ही भाषा तुम्हाला अवगत होईल. आज आपण पाहणार आहोत A to Z हे अल्फाबेट कसे लिहितात. अल्फाबेट म्हणजेच मुळाक्षर. ही मुळाक्षर इंग्रजीमध्ये दोन पद्धतीची असतात. कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठी लिपी, स्मॉल लेटर्स म्हणजे लहान लिपी. चला तर मग आपण हे अल्फाबेट कसे लिहितात ते पाहूया. A slanting line, second slanting line and sleeping line. Look at me. तिरपी रेषा, दुसरी तिरपी रेषा, आडवी रेषा. A B standing line, half curve, second half curve. B उभी रेषा, अर्धगोल आणि हा दुसरा अर्धगोल. पुढचा अल्फाबेट आहे C, हाफ कर्व. C अर्धगोल. D standing line and curve. D उभी रेषा आणि हा अर्धगोल. नेक्स्ट E standing line, half, sleeping line, sleeping line, sleeping line. That's E. उभी रेषा, आडवी रेषा, ही दुसरी आडवी रेषा आणि ही तिसरी. F standing line, sleeping line, sleeping line. F उभी रेषा, आडवी रेषा
आडवी रेषा. जी कर्व, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. अर्धगोल, उभी रेषा आणि ही आडवी रेषा. नेक्स्ट अल्फाबेट एच. स्टँडिंग लाईन, सेकंड स्टँडिंग लाईन, देन स्लिपिंग लाईन. एच उभी रेषा, दुसरी उभी रेषा आणि ही आडवी रेषा. आय स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन. आय उभी रेषा, आडवी रेषा, आडवी रेषा. नेक्स्ट अल्फाबेट जे. स्लिपिंग लाईन. जे खाली छोटा अर्धगोल आणि ही आडवी रेषा. के स्टँडिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन. उभी रेषा, तिरपी, ही दुसरी तिरपी. के. एल उभी रेषा, आडवी रेषा. एल. एम स्टँडिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन, स्टँडिंग लाईन. एम उभी रेषा, तिरपी रेषा, तिरपी रेषा, उभी रेषा. एन उभी रेषा, तिरपी रेषा, पुन्हा उभी रेषा. एन स्टँडिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन and then standing line. N. O full circle. O पूर्ण गोल. O. P standing line and half circle. P उभी रेषा आणि हे अर्धवर्तुळ, अर्धगोल. Q circle and आडवी रे तिरपी रेषा. Q पूर्ण गोल आणि ही एक छोटी तिरपी रेषा. R standing line, half circle, curve and slanting line. Standing line उभी रेषा, अर्ध गोल आणि ही छोटी तिरपी रेषा. That's R. S S T standing line and slipping line. उभी रेषा आणि ही आडवी रेषा. U हाफ कर्व, वरच्या दिशेने अर्धवर्तुळ, हा झाला U. V slanting line, second slanting line. तिरपी रेषा, ही दुसरी तिरपी रेषा. V. W standing line, slanting line, slanting line, standing line. W उभी रेषा, तिरपी रेषा, तिरपी रेषा आणि ही पुन्हा तिरपी रेषा. X very easy.
slanting line and second slanting line. तिरपी रेषा join second तिरपी रेषा. Y slanting line and standing line. दोन तिरप्या रेषा आणि ही उभी रेषा. Z स्लिपिंग लाइन, स्लॅंटिंग लाइन, स्लिपिंग लाइन. आडवी रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा. A to Z एकूण 26 अल्फाबेट, 26 लेटर्स, कॅपिटल लेटर्स, 26 कॅपिटल लेटर्स. तुम्ही पाहिलं असेल 1 2 3 4 या 4 लाईन मध्ये आपण A पासून Z पर्यंत सगळे लेटर्स कोणत्या लाईनीचा उपयोग करून काढलेले आहे तर बघा, फक्त वरच्या 3 लाईन्सचा उपयोग आपण यात केलेला आहे. तुम्ही 4 रेघीमध्ये म्हणजेच 4 लाईनच्या नोटबुक मध्ये ह्या A to Z ची 10 टाइम प्रॅक्टिस करायची आहे. आणि बरं का, याचा फोटो काढून व्हॉट्सअप द्वारे किंवा व्हिडिओ करून तुम्ही मला मेसेज टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा आहे बरं का. किती वेळा लिहिणार आहात? 10 वेळा A पासून Z पर्यंत आपल्या 4 लाईनच्या नोटबुक मध्ये तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिसने, सरावानेच आपण पूर्ण होतो. A पासून या Z पर्यंत लेटर्स लिहिताना आपण फक्त वरच्या 3च ओळींचा उपयोग म्हणजे 3च लाईनचा उपयोग आपल्याला करायचा आहे. ही झाली कॅपिटल लेटर्स. स्टुडंट्स, सेकंड लेटर्स म्हणजेच स्मॉल लेटर्स म्हणजेच लहान लिपी. लिहिताना या लहान लिपीचाच आपल्याला जास्त सराव करायचा आहे. कारण लहान लिपीचाच वापर लिहिताना जास्तीत जास्त होतो. लहान लिपी लिहिताना मी ती A to Z लिहिणार नाहीये. ॲट रँडम्स म्हणजेच सिक्वेन्सने लिहिणार नाही. आणि त्याची काय गंमत आहे ते तुम्ही बघा. A B C D E F बघा G H I J बघा आता J K L M N O P Q R S T
V W X पुढचा आहे Y and last alphabet Z. Now look at carefully. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 and last 14. How many alphabet? 14 alphabet. हे 14 अक्षर आपण कुठे लिहिलंय? 14 अक्षर बघा, लाईन आहेत 1 2 3 4. 4 लाईन मध्ये 14 अक्षर आपण मधल्या 2 लाईन मध्ये लिहिलेले आहेत. नीट लक्षपूर्वक बघा, कुठे लिहिले? मधल्या 2 लाईन मध्ये हे 14 अक्षर लिहिलेले आहेत आणि याचाच तुम्हाला सराव करायचा आहे. A C E I M N O R S U V W X and Z. How many letters? 14 letters. Write in middle 2 line. Write in middle 2 line. Next, B D F H K L and T. Where? बघा, 4 लाईन मधल्या वरच्या 3 लाईनींमध्ये, म्हणजेच वरच्या 1 2 3 लाईन्स मध्ये, वरच्या 3 लाईनीमध्येच B D F H K L T. 1 2 3 4 5 6 7. How many letters? 7 letters. हे 7 अक्षर, लेटर्स म्हणजे अक्षर. D B F H K L T. B D F H K L T. कोणत्या लाईनीमध्ये? फक्त आणि फक्त वरच्या 3 लाईन मध्ये, वरच्या 3 ओळीमध्ये हे 7 अक्षर लिहायची आहेत. पुढची गंमत बघा, G J P Q and Y. How many letters? 1 2 3 4 5. 5 letters. कुठे लिहिलेली आहे? बरोबर खालच्या 3 लाईन मध्ये. कुठे लिहिलेली आहे? खालच्या 3 लाईन मध्ये. 1 2 3. वरची लाईन सोडून द्यायची. या 5 अक्षरांसाठी फक्त आणि फक्त खालच्या 3 लाईनच आहेत. या 7 अक्षरांना कुठे लिहिणार? वरच्या 3 लाईन मध्ये आणि मधल्या 2 लाईन मध्ये आपले 14 लेटर्स आपल्याला राईट करायचे आहेत. असा सराव तुम्हाला कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स चा करायचा आहे. कॅपिटल लेटर्स काढणं खूप सोपं. वरच्या 3 लाईन मध्ये कॅपिटल लेटर्स, सगळे कॅपिटल लेटर्स A to Z वरच्या 3 लाईनींमध्ये. मात्र स्मॉल लेटर्स लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते अक्षर कोणत्या ओळीवर काढायचे आहेत हे मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. A C E I M N O R S U V W X Z. 14 अक्षर मधल्या 2 ओळीत, म्हणजेच मिडल 2 लाईन. B D F H K L T 7 लेटर्स वरच्या 3 लाईन मध्ये. अँड G J P Q Y 5 लेटर्स, 5 लेटर्स खालच्या 3 ओळींमध्ये आपल्याला काढायची.